नमस्कार. मी वैद्य आश्लेषा गोखले. संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये वातदोषासंबंधी आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस करतोय. वातदोषाच्या संबंधी मी असं सांगितलं, की या आठवड्यात आपण वात प्रकृतीची लोकं कशी असतात, कसं ओळखावं, की हा वात प्रकृतीचा माणूस आहे. बऱ्याचदा आपण इकडे-तिकडे कुठे जात असलो, कोणी आपल्या सोबत असलं, तर आपल्याला पटकन वात प्रकृतीचे लोकं ओळखू येतात. त्याच्यामागची कारणं अशी आहेत, की वात प्रकृतीचे लोकं थोडेसे जास्त बोलणारे असतात. पटकन मिक्सअप होणारे असतात. तुम्ही त्यांना जर स्पेशली रेल्वे स्टेशनवर वगैरे पाहिलंत, तर एखादा माणूस आपल्याला असा दिसतो, की तो कॉन्स्टंट पाय हलवतोय. पाय हलवताना आपल्याला बऱ्याचदा सांगावं लागतं, की "थोडंसं थांबशील का? म्हणजे आमचा मोबाईल खाली पडणार नाही किंवा आमचे इयरफोन्स पडणार नाही." त्याच्यामागचं कारण तो चंचल असतो मुळात. आता वात प्रकृतीच्या लोकांमध्ये तुम्ही अजून बघाल तर खूप क्रिएटिव्ह माइंड असतं त्यांचं. इंटेलिजंट पण असतात. त्यांचे विचार भरभर येत असतात. तेवढेच ते नवीन-नवीन आयडियाज इम्प्लिमेंट करत असतात. वात प्रकृतीचे लोकं फार बारीक पण असतात काही वेळेला. बऱ्याचदा त्यांचे ॲक्शन्स खूप स्विफ्ट असतात. म्हणजे तुम्ही बघायला जाल, तर आता एखाद्या खोलीमध्ये जर 4 माणसं बसली आणि कोणीतरी म्हटलं, की "पंखा लावा रे कोणीतरी." तर सर्वात प्रथम उठणारा माणूस असतो ना, तो वात प्रकृतीचा असतो. पटकन जाऊन तो पंखा लावेल. समजा दारावरची बेल वाजली. बेल वाजल्यावरती जो दार उघडणारा माणूस असतो पटकन जाऊन, तो म्हणजे वात प्रकृतीचा असतो. म्हणजे त्यांच्यात पेशन्सचा अभाव असतो. म्हणजे आता पटकन आपण म्हटलं, की "हां, ठीक आहे, बेल वाजली आहे ना, आपण जाऊ." एखादा मिनिट आपण काही ते हातातलं काम बाजूला ठेवून जाईस्तोवर वात प्रकृतीच्या माणसाने दार उघडलेलं असतं. म्हणजे हे सगळं जेव्हा आपण बघत असतो, तेव्हा आपल्याला कुठेही गेलो तरी वात प्रकृतीचे लोकं ओळखू येतात. आता वाताचं वैशिष्ट्य काय आहे? त्यांचं तुम्ही बघाल तर त्वचा बऱ्याचदा खरखरीत असते. कारण त्यांच्यात रुक्षता जास्त असते. तुम्हाला कधी-कधी ते उठताना, बसताना, कधी-कधी सांध्यांचे आवाज पण येतात आणि ते खूप अगोदरपासून येत असतात. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही, की त्यांना वाताचा विकाराला सुरुवात झाली आहे. पण बऱ्याचदा आपल्याला ही लक्षणं दिसून येतात आणि आपल्याला हे ओळखू येतात, की हे वाताचेच लोकं आहेत. म्हणजे टिपिकल वात प्रकृतीची माणसं म्हटली, की ही अशी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये एखादा माणूस जर काम करत असेल, तर तो जेव्हा नवीन आयडियाज देतो, सुरुवात तर चांगली करतो, पण शेवट बऱ्याचदा जमत नाही त्याला करायला. पटकन डिसिजन घ्यायची वेळ आली, की तो कोणावर तरी अवलंबून राहतो. म्हणजे ही माणसं हुशार असतात, पण डिसिजन घ्यायची वेळ आली, की त्याला 4 जणांची मदत लागते. म्हणून तो घेऊ शकत नाही असं नाहीये. वेळेला ते डिसिजन पण घेतात. आता कुठलीही नवीन गोष्ट करायची असली, की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आयडियाज म्हणजे उदाहरणार्थ आर्टिस्ट आपण म्हणतो की नाही, आर्टिस्ट असो, जो म्युझिकमध्ये आहे, जो डान्सिंगमध्ये आहे, ज्याला वेगवेगळ्या नाविन्य गोष्टी करायला आवडतात, क्राफ्टमध्ये गोष्टी करायला आवडतात. या सगळ्या लोकांमध्ये जर तुम्ही बघाल, तर ते टिपिकल वात प्रकृतीचे असतात. आणि बऱ्याचदा एखादा चांगला जो ओरेटर असतो, जो स्पीकर असतो, जो भरपूर माहिती तुम्हाला देऊ शकतो, हा असतो वात प्रकृतीचा माणूस. म्हणजे तुम्हाला माहिती हवी असेल, तर जरूर वात प्रकृतीच्या माणसाला जाऊन भेटा. तुम्हाला भरपूर माहिती भरभरून देतील. कारण नॉलेजचा अभाव अजिबात नसतो. मी आधी सांगितल्यासारखं ते हुशार असतात मुळात. आता ही झाली वात प्रकृतीची गंमत. पण यांच्यामध्ये जर वात वाढला तर काय होतोय? की याच रुग्णांमध्ये म्हणजे हे रुग्ण नसतात. जेव्हा हे सगळं प्राकृत अवस्थेत आहेत, तेव्हा या सगळ्या गोष्टी स्थिरतेने छान चालू असतं. पण जेव्हा हे बिघडतं, वातदोषाचा इम्बॅलन्स दिसला, की याच लोकांमध्ये प्रथम आपल्याला काय दिसतं? अँक्झायटी दिसते. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला अँक्शियस असलेला माणूस जो असतो, तो वात प्रकृतीचा असतो. कारण त्याला पटकन काहीतरी डिसिजन घ्यायची वेळ वेळ आली आणि ते जमलं नाही, तर अँक्झायटी वाढते. मग अशा वेळेला डिसिजन चुकतात सुद्धा. दुसरी गोष्ट, वाताचा प्रकृतीचा जो माणूस असतो, त्याला बऱ्याचदा आपल्याला कॉन्स्टिपेशन दिसतं. कारण रुक्षता जास्त असते. त्यामुळे शरीरामध्ये त्यांना रुक्षता वाढल्यामुळे स्किनचे प्रॉब्लेम, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम, आपण बऱ्याचदा एक्झिमा, सोरायसिस हे सगळे बऱ्याचदा द्विगुण दोषानेच असतात. पण त्यातला एक दोष म्हणजे वाताचा असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय हळू-हळू वात दोष काय-काय काम करू शकतो. म्हणजे जसे प्रकृतीचे काही गुण असतात, प्रकृतीचे जे गुणाच्या अनुरूप जी माणसं असतात, त्या माणसांमध्ये येणारे विकृत अवस्थेतले दोष पण त्याच्याच अनुषंगाने असतात. त्यामुळे बऱ्याचदा मानसिक व्याधी सुद्धा आपल्याला वातवादींमध्ये दिसून येतात. रोगांचे पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला मानसिक व्याधी बऱ्याचदा दिसतात.
मग तुम्ही बघायला जाल तर सिझोफ्रेनियासारखे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा वातवाल्यांमध्ये दिसतात. आता वात प्रकृतीची लोकं खरं म्हणजे खूप चांगली असतात. मनाने खरे असतात. पटकन सगळं काही सांगून जातात. जर आपल्याला पटकन कोणाशी फ्रेंडशिप करायची असेल, तो वातवाला पटकन फ्रेंडशिप करतो. म्हणून मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आता जाऊन शोधा बरं तुमचे कोण-कोण वात प्रकृतीची लोकं आहेत आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी, तुमच्या नातेवाईकांमध्ये तुम्हाला ओळखू येतील हे वाताचे. मग त्या अनुषंगाने पुढचे औषधं किंवा त्यांना लागणारे जे औषधोपचार आहे किंवा आहार आहे आपण सांगू शकतो. धन्यवाद.